गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण मेडिकल सर्जिकल चॅप्टर मधला इमर्जन्सी मॅनेजमेंट हा चॅप्टर टॉपिक बघणार आहे. या टॉपिकमध्ये आपण काय काय बघणार आहे? इंट्रोडक्शन, इमर्जन्सी नर्सिंगची डेफिनेशन, त्याचे प्रिन्सिपल्स काय काय आहेत, कॉन्सेप्ट काय आहे, इथिक्स काय आहे, रोल ऑफ नर्स काय आहे इन इमर्जन्सी, इमर्जन्सी ट्रॉली म्हणजे काय असते, ट्राय सिस्टीम काय आहे, अक्रॉनिक कलर कोडिंग आणि वेगवेगळे मॅनेजमेंट वेगवेगळे इमर्जन्सी इव्हेंट त्याच्यामध्ये कुठले येतात, हिमोरेज येतं, ॲब्डोमिनल ऑब्स्ट्रक्शन येतं, ट्रॉमा येतो, पॉइझनिंग येतं, इंजेक्टेबल पॉइझनिंग येतं, फूड पॉइझनिंग, हीट स्ट्रोक, हँगिंग, नियर ड्राउनिंग एक्सेट्रा. आणि त्याचे इमर्जन्सी ड्रग्स काय कोणते कोणते यूज होतात ते बघणार आहे आपण. तर पहिले इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शन काय, इमर्जन्सी नर्सिंग इज अ स्पेशल within the field of professional nursing focusing on care of patient who's require promote medical attention to avoid long term disability or death. इमर्जन्सी नर्सिंग हे काय एक स्पेशालिटी आहे नर्सिंग फील्ड मधली. एक नर्सिंग फील्ड एक नोबल प्रोफेशन आहे, याच्यामध्ये स्पेशालिटी येते. क्रिटिकल केअर नर्स किंवा क्रिटिकल केअर नर्सिंग ही एक आफ्टर बीएससी किंवा आफ्टर जेएनएम कोर्स आहे. त्याच्यामध्ये आपण इमर्जन्सी नर्सिंग मध्ये केअर कसे प्रोव्हाइड करतो हे शिकवलं जातं. त्याच्यामध्ये आपण कशावरती फोकस करतो, मेडिकल अटेन्शन वरती फोकस करतो, मेडिकल केअर वरती, आणि लॉंग टर्म कुठली डिसॅबिलिटी किंवा डेथ होणार आहे त्याच्यापासून पेशंटला अर्ली रिकव्हर करण्याचं किंवा प्रिव्हेंट करण्याचं काम करतो. तर याची डेफिनेशन काय, नर्सिंग इमर्जन्सी इज अ नर्सिंग स्पेशालिटी इन विच नर्स केअर फॉर अ पेशंट इन द इमर्जन्सी ऑर क्रिटिकल फेज ऑफ द इलनेस अँड इंजुरी. नर्सिंग इमर्जन्सी काय, एक नर्सिंग स्पेशालिटी कशामधली, कशाची, कोणाची, नर्सेसची. फॉर व्हॉट रिगार्डिंग, नर्सिंग केअर रिगार्डिंग, कोणाबद्दल, पेशंट बद्दल, कशा कोणत्या सिच्युएशन मध्ये, इमर्जन्सी मध्ये किंवा क्रिटिकल फेज मध्ये. ही आहे त्याची डेफिनेशन. तर प्रिन्सिपल्स काय काय आहेत इमर्जन्सी नर्सिंगचे. तर पहिले प्रिन्सिपल आहे, इस्टॅब्लिश अ पेशंट एअरवे अँड प्रोव्हाइड ॲडिक्वेट व्हेंटिलेशन. पेशंटला सपोज पेशंट सडनली फॉल झाला आपल्या समोर, तर त्याचं पहिल्यांदा आपण काय करतो, एअरवे ओपन करतो. एअरवे कशासाठी ओपन करायचा, पेशंटला ब्रिदिंग डिफिकल्टी होऊ नये किंवा समजा ब्रिदिंग नसेल होत तर ब्रिदिंग आपण त्यांना प्रोव्हाइड करतो मेकॅनिकली. त्यालाच बोलतात ॲडिक्वेट व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करायचं. कंट्रोल हिमोरेज, प्रिव्हेंट अँड मॅनेज द शॉक. हिमोरेज म्हणजे ब्लिडिंग होणे. एखादा पेशंट समजा एखादा पर्सनला जर ऍक्सिडेंट झालेला असा आणि कंटिन्यू हिमोरेज होत असेल, त्या त्यावेळेस आपण पहिल्यांदा कोणतं मॅनेजमेंट करतो, हिमोरेजला कंट्रोल करतो. हिमोरेजला कंट्रोल झाले म्हणजे पेशंट जो हायपोव्हॉल्युमिक शॉक मध्ये जाणार आहे त्याला आपण कंट्रोल करतो. मेंटेन अँड रिस्टोर द इफेक्टिव्ह सर्क्युलेशन. सर्क्युलेशन म्हणजे जे आपले हार्ट पंपिंग आहे, हार्ट जे पंप करतं ब्लड, त्याला आपण मेंटेन करण्याचं काम करायचं थ्रू सीपीआर देऊन. इव्हॅल्युएट अँड न्यूरोलॉजिकल स्टेटस ऑफ द क्लायंट. ज्यावेळेस पेशंट आयसीयू मध्ये असतो त्यावेळेस आपण जीसीएस कोड मेंटेन करतो, म्हणजे जीसीएस म्हणजे ग्लासगो कॉमा स्केल, हे याच्यात झालेलं आहे. कॅरी आउट द रॅपिड इनिशियल अँड ऑनगोइंग फिजिकल असेसमेंट. पेशंटचं पूर्ण फिजिकल असेसमेंट करतो आपण प्रत्येक शिफ्टला, प्रत्येक दिवशी. स्टार्ट कार्डियक मॉनिटरिंग. पेशंटची जी कार्डियक ऍक्टिव्हिटी जसं की हार्ट रेट, पल्स रेट, बीपी, रेस्पिरेटरी रेट, हे सगळे आपण पेशंटचे कार्डियक ऍक्टिव्हिटी मॉनिटर करतो. त्याच्यावरती कार्डियक मॉनिटर होती. आयसीयू मध्ये तुम्ही बघितलं असं एक कार्डियक मॉनिटर असं छोट्या टीव्ही सारखा, त्याला कार्डियक मॉनिटर बोलतात. देन प्रोटेक्ट अँड क्लीन द वुंड्स. जर ऍक्सिडेंट मध्ये पेशंटला वुंड झालं असेल, ओपन वुंड किंवा क्लोज वुंड, तर त्यावेळेस आपण त्या पेशंटचं वुंड केअर करतो. वुंड केअर कशासाठी करतो, फर्दर इन्फेक्शन न होण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी. आयडेंटिफाय सिग्निफिकंट मेडिकल हिस्ट्री अँड ॲलर्जी. डॉक्युमेंट द फाइंडिंग्स इन मेडिकल रेकॉर्ड्स. तर हे सगळे आहेत प्रिन्सिपल ऑफ द इमर्जन्सी नर्सिंगचे. कॉन्सेप्ट महत्वाचे नाही. इथिकल aspects काय इमर्जन्सी नर्सिंगचे. ethics are involved as a boundary of what is accept and what is not acceptable. 5 keys of the ethical nursing. इथिक्स म्हणजे काय करतं, आपल्याला एक बाउंड्री तयार करून देतं, आपल्या भोवतीची बाउंड्री तयार करून देतं. या बाउंड्री मध्ये काय राहतं, आपण कुठल्याही गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी ऍक्सेप्ट नाही केल्या पाहिजे. याच्यात 5 असे फॅक्टर्स आहेत जे इथिक्स प्रिन्सिपल आहेत.
तर 5 कोणते? रिस्पेक्ट फॉर द इंडिव्हिज्युअल, रिस्पेक्ट फॉर द ऑटोनॉमी ऑफ द इंडिव्हिज्युअल, बेनिफिशियन्स अँड नॉन मालफिशियन्स, हॉनेस्टी अँड जस्टिस. तर एक एक करून बघूयात. पहिले रिस्पेक्ट फॉर द इंडिव्हिज्युअल, द नीड टू इन्शुअर द कॉन्फिडेन्शियलिटी अँड प्रायव्हसी. जे पेशंटची प्रायव्हसी आणि जे पेशंटचे रिपोर्ट्स आहेत ते सगळे आपण कॉन्फिडेन्शियल ठेवले पाहिजे. म्हणजे याला त्याला सांगायचे नाही. जे पेशंटची प्रायव्हसी, रिपोर्ट, पेशंटचं केअर करताना पेशंटला प्रायव्हसी देणं, हे सगळं रिस्पेक्ट फॉर द इंडिव्हिज्युअल मध्ये येतं. द नेक्स्ट इथिक्स आहे रिस्पेक्ट फॉर द ऑटोनॉमी ऑफ द इंडिव्हिज्युअल, द नीड टू इन्शुअर द अप्रोप्रिएट कन्सेंट इज गिवन बाय द पेशंट और रिलेटिव्स. म्हणजे पेशंटची कुठल्या पण सर्जरी करायच्या आधी किंवा कुठली पण प्रोसिजर करण्याच्या आधी पेशंटला समजून सांगायचं, पेशंटच्या फॅमिलीला समजून सांगायचं की ही प्रोसिजर आपण कशासाठी करतो, ह्या प्रोसिजरचा फायदा पेशंटला काय होईल आणि पेशंटच्या हेल्थवरती त्याचा कसा इम्पॅक्ट होईल, त्याचे कन्सल्ट आपण घेतो पेशंटकडून किंवा पेशंटच्या रिलेटिव्हकडून. रिलेटिव्ह कधी घेतो? ज्यावेळेस पेशंट हा कॉन्शियस असतो, त्या कंडिशन मध्ये आपण पेशंटच्या रिलेटिव्हची कन्सल्ट घेतो. देन नेक्स्ट आहे बेनिफिशियन्स अँड मालफिशियन्स, नीड टू इन्शुअर दॅट division regarding the treatment for individual patient are designed to be benefit to patient, not merely to avoid harm. बेनिफिशियल म्हणजे पेशंटला जे आपण केअर प्रोव्हाइड करतोय किंवा जी प्रोसिजर पेशंटला प्रोव्हाइड करतोय ती पेशंटला बेनिफिशियल झाली पाहिजे, म्हणजे इफेक्टिव्ह झाली पाहिजे. त्या ज्यामध्ये पेशंटला कुठल्याही प्रकारचा हार्म झाला नाही पाहिजे. तर हे आहे इथिक्स ऑफ द बेनिफिशियल. देन हॉनेस्टी, हॉनेस्टी मध्ये काय येतं? इंडिव्हिज्युअल, पेशंट अँड फॅमिली आर गिव्हिंग हॉनेस्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द प्रोसेस अँड प्रोग्नोसिस. जी सस्पेक्टेड पेशंटची किंवा फॅमिली आहे किंवा पेशंट आहे त्याने त्याची हॉनेस्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली पाहिजे, जेणेकरून आपण पेशंटला ऍज पर द पेशंट कंडिशन केअर प्रोव्हाइड करू शकतो. आणि नेक्स्ट आहे जस्टिस, इक्विटी फॉर द असिस्ट रॅदर दॅन द पोस्ट कोर्ट सर्व्हिसेस. जस्टिस म्हणजे सगळ्यांना एकच नाही, कोण पैशावाला असेल कोण गरीब असेल, जे पैशावाल्याला चांगली ट्रीटमेंट, गरिबांना लोकल ट्रीटमेंट असं नाही. ऍज अ नर्स आपल्याला सगळे सारखेच आहेत, आपण सगळ्यांना सेमच केअर प्रोव्हाइड करायची. तर हे होते इथिक्स ऑफ इमर्जन्सी नर्सिंगचे. देन रोल ऑफ नर्स काय येतं याच्यामध्ये? रोल ऑफ इमर्जन्सी नर्स involves accept without prior warning any person requiring healthcare without the undifferentiation and undiagnosed problem originated from the social, psychological, spiritual and cultural factor. तर नर्सनी कुठल्याही प्रकारचं रिलीजन फॉलो न करता, कुठल्याही प्रकारचे सोशल फॅक्टर्स किंवा कल्चरल फॅक्टर्स किंवा स्पिरिच्युअल फॅक्टर्स न फॉलो करता पेशंटची केअर केली पाहिजे. हे इम्पॉर्टंट रोल आहे नर्सचं इन इमर्जन्सी मॅनेजमेंट मध्ये. रॅपिड पेशंट केअर असेसमेंट अँड assimilation of the information often beyond the presenting problem, allocation of the priority for care, intervention based on the assessment, ongoing evaluation, discharge or referral to other sources of the care undertaken independently by the nurse within the guideline. तर हे सगळे नर्सनी त्याचे असेसमेंट केलं पाहिजे, ऑनगोइंग असेसमेंट केलं पाहिजे, क्लिनिकल असेसमेंट केलं पाहिजे, फिजिकल असेसमेंट केलं पाहिजे. पेशंटला डिस्चार्ज देता वेळेस पेशंटचे जे काही मेडिकेशन्स आहेत ते पेशंटचे मेडिकेशन पेशंटला आणि पेशंटच्या रिलेटिव्हला समजून सांगितलं पाहिजे. कुठलं मेडिकेशन कुठल्या टायमाला घ्यायचं, कुठल्या रूटने घ्यायचं आणि त्याचा डोस, त्याचा अमाऊंट किती घ्यायचा. तर हे सगळे रोल आहेत नर्सेसचे इन इमर्जन्सी मध्ये. तर ही अशी इमर्जन्सी ट्रॉली असते, त्यालाच अजून बोलतात क्रॅश ट्रॉली. ही ट्रॉली लॉक असते. ही ट्रॉली आपण ज्यावेळेस कोड ब्ल्यू किंवा अदर इमर्जन्सी असेल त्यावेळेस आपण ती ट्रॉलीला अनलॉक करतो. ही जी कीज असते ती सिस्टर इंचार्ज कडे जाते. वॉर्डची जी इंचार्ज राहते त्याला सिस्टर इंचार्ज बोलतात, त्याच्याकडे याची कीज राहते. ह्याच्यामधले मेडिकेशनला आपण डेली यूज साठी करत नाही. हे मेडिकेशन आपण रोजच्या रोज त्याची चेकलिस्ट असते, चेकलिस्ट असतात त्याच्या, ते मेडिकेशन प्रॉपर अमाऊंट मध्ये आहेत का, त्याचे सगळे क्वालिटी बरोबर आहे का, क्वांटिटी बरोबर आहे का, कुठले मेडिकेशन एक्सपायर झाले असेल तर ते रिमूव्ह करून आपण त्या ठिकाणी नवीन रिप्लेस करतो. तर अशा पद्धतीने ही क्रॅश ट्रॉली असते किंवा इमर्जन्सी ट्रॉली असते. तर या ट्रॉलीमध्ये काय काय असतात, जे आपले आयव्ही फ्लुइड्स आहेत ते असतात. आयव्ही सेट असतो,
ब्लड सेट असतो, डिफरंट इमर्जन्सी ड्रग्स असतात. इमर्जन्सी ड्रग्स मध्ये कुठले येतात? इपिनेफ्रिन, ॲट्रोपिन, ॲमिरॉन, लिडोकेन, सोडियम बायकार्ब, डोपामाइन, व्हॅसोप्रेसिन, डेक्झामेथासोन, डायझेपॅम, मिडाझोलाम, नॅलेक्झॉन, ॲडिनोसिन, नायट्रोग्लिसरीन आणि असे बरेचसे ड्रग्स असतात. डिफिब्रिलेटर पण असतो याच्यामध्ये. डिफरंट काइंड ऑफ द ट्युबिंग्स, मास्क, सक्शन डिव्हाइसेस, जे ऑक्सिजन मास्क ते असतात. ऑक्सिजनचं सिलेंडर पण असतं ह्याच्या बाजूला. हे जे सॉकेट हे ऑक्सिजन सिलेंडरच आहे. इथे सगळे मेडिकेशन ठेवलेले असतात. ह्या ट्रॉलीमध्ये मेडिकेशन असतात. ह्या ट्रॉलीमध्ये सगळे ट्युबिंग्स, मास्क वगैरे सगळे ठेवलेले असतात. इकडे वरती एक कंपार्टमेंट असते, इथे सगळे आयव्ही फ्लुइड्स ठेवलेले असतात. तर नेक्स्ट आहे ट्रायज सिस्टीम. तर ट्रायज सिस्टीम कशी केली जाते? 4 कलर मध्ये ट्रायज सिस्टीम केली जाते. एक ग्रीन, एक येलो, एक रेड आणि एक ब्लॅक. ग्रीन मध्ये पेशंटला एवढी इमिडिएट केअर प्रोव्हाइड करण्याची गरज नसते, म्हणजे पेशंटला जरी आपण थांबवलं तरी आपण पेशंटला सर्वाइव्ह करू शकतो. येलो मध्ये पेशंटला ऑब्झर्वेशनची गरज असते. रेड मध्ये पेशंटला इमिडिएट केअरची गरज असते. म्हणजे रेड मध्ये कुठले पेशंट दाखवू आपण? CPR वाले, ब्रिदिंग डिफिकल्टी किंवा हिमोरेज वाले, शॉक वाले. आणि ब्लॅक मध्ये डेथ पर्सन असतात, ज्यांची डेथ झालेली आहे ते, तर त्यांना आपण ब्लॅक कॅटेगरी मध्ये कन्सिडर करतो. तर ट्रायज सिस्टमची डेफिनेशन आहे, इट इज द प्रोसेस बाय विच पेशंट इज क्लासिफाइड अकॉर्डिंग टू द टाइप, urgency of their condition to get the right patient to right place at right time with the right close provider. Goal of the triage. तर याचे डेफिनेशन काय आहे? हे आपण एक पेशंटला क्लासिफाय करतो, म्हणजे सेग्रिगेट करतो, डिवाइड करतो पेशंटला त्याच्या इमर्जन्सीनुसार किंवा त्याच्या अर्जन्सीनुसार. त्याला आपण त्या कलर कोडिंग मध्ये टाकतो आणि त्याच्यानुसार त्या पेशंटला केअर प्रोव्हाइड केली जाते. तर याच्यामध्ये तुम्हाला अजून स्पष्ट क्लिअर होऊन जाईल. जर आपण पहिले डायग्राम मध्ये ब्लॅक ह्याच्यामध्ये आपण काय करतो? डेथ पर्सन दाखवतो. रेड मध्ये म्हणजे इमिडिएट, ह्याच्यात फर्स्ट प्रायोरिटी कान वेट, म्हणजे ब्रिदिंग डिफिकल्टी असेल, हिमोरेज असेल, शॉक झालेला असेल, बर्न झालेला असेल, त्या पेशंटला आपण रेड ट्रायज सिस्टीम मध्ये टाकतो. येलो मध्ये ऑब्झर्वेशनला पेशंटला ठेवायचं असतं, ह्याला सेकंड प्रायोरिटी देतो आपण. हा पेशंट स्टेबल असतो, मुवमेंट करतो, बट नीड फॉर द ऑब्झर्वेशन असते, त्याला ऑब्झर्वेशनची गरज असते. ग्रीन मध्ये थर्ड प्रायोरिटी देतो, ह्याला ऑब्झर्वेशनची गरज असते. आणि एक असतं अजून एक कलर कोडिंग असतं व्हाईट. व्हाईट कलरला आपण फोर्थ प्रायोरिटी देतो आणि याला ऑब्झर्वेशनची गरज नसते या पेशंट मध्ये, व्हाईट कॅटेगरीच्या पेशंटला. हेच आपण आता जे बघितलं ते फक्त आपण आता कुठल्या कुठल्या डिसीज मध्ये कुठले हे लागलं. तर स्टेज 1 जे ट्रायज लेवल 1 आहे त्याच्यामध्ये कुठले पेशंट टाकतो आपण? जे रिससिटेशन आहे, लाईफ थ्रेटनिंग डिफिकल्टी आहे त्या पेशंटला, मल्टी सिस्टम ट्रॉमा झाला असेल, एक्लम्सिया असेल किंवा कॉन्शियसनेस असेल, त्यांना आपण लेवल 1 मध्ये टाकतो. लेवल 2 मध्ये कुठले येतात? हेड इंजरी, सिव्हिअर ट्रॉमा, लिथार्जी अँड ॲजिटेशन. देन थर्ड ट्रायज सिस्टम मध्ये आपण कोणत्या पेशंटला टाकतो? ज्यांना वॉमिटिंग होते, माइल्ड टू मॉडरेट अस्थमा आहे आणि GI ट्रॅक्ट ब्लिडिंग आहे त्यांना आपण. आणि लेवल 4 मध्ये कुठले टाकतो आपण पेशंट? कुठल्यांना कन्सिडर करतो तिथे? वॉमिटिंग असेल, हेड इंजरी असेल, मायनर ट्रॉमा असेल, हायड्रेशन डिहायड्रेशन असेल किंवा ॲलर्जिक रिॲक्शन असेल. आणि ट्रायज लेवल 5 मध्ये कुठल्या पेशंटला टाकतो आपण? मायनर ट्रॉमा, नॉन ॲक्यूट सोर थ्रोट वाली, ॲबडोमिनल, क्रोनिक ॲबडोमिनल पेन वाली. देन आता एक आपण इमर्जन्सी इव्हेंट बघणार आहे. तर इमर्जन्सी कुठले इव्हेंट्स असतात आपल्या डेली लाईफ बद्दल? ट्रॉमा होतो पेशंटला, शॉक, इंजेक्टेबल पॉइझनिंग, स्नेक बाईट, क्लिनिकल बर्न, हीट स्ट्रोक, ॲस्फेक्झिया, हँगिंग अँड स्ट्रँग्युलेशन. तर आपण बघूया आता एक. तर पहिला आहे ट्रॉमा. तर ट्रॉमा काय? इट रेफर्स टू body wound or shock produced by the sudden physical injury as from violence or accident. It can also be described as a physical wound or injury such as the fracture or blow.
ट्रॉमा हा कसा असतो, क्लोज किंवा ओपन. तर याच्यामध्ये काय होतं, पेशंटला इंजुरी होते, फ्रॅक्चर होतं किंवा ब्लिडिंग होते. तर हे ट्रॉमाच्या इंट्रोडक्शन पार्ट मध्ये येतो. ट्रॉमाचं क्लासिफिकेशन कुठले, पॉलिट्रॉमा, हेड ट्रॉमा, चेस्ट ट्रॉमा, सरफेस ट्रॉमा, ॲब्डोमिनल ट्रॉमा, फेशियल ट्रॉमा, ब्लंट ट्रॉमा किंवा पेनिट्रेटिंग ट्रॉमा. हे सगळे क्लासिफिकेशन आहे. पहिले ॲब्डोमिनल ट्रॉमा. पेनिट्रेटिंग ॲब्डोमिनल ट्रॉमा कॉज ओपन वुंड such as from gunshot or stabbing. The solid organ can bleed profusely when injury. The hollow organ generally don't bleed significantly and are likely to cause the peritonitis damage. पेनिट्रेटिंग ट्रॉमा म्हणजे एक चाकून वार करून केलेला ट्रॉमाला पेनिट्रेटिंग बोलतात. शार्प ट्रॉमा हा मोस्टली ओपन इंजुरी, ओपन वुंड असते. तर याच्यामध्ये आपल्याला पेशीमध्ये ब्लिडिंग बघायला भेटते. आणि एक असतो ब्लंट ॲब्डोमिनल ट्रॉमा. फोर्स टू ॲब्डोमिन that doesn't leave open wound commonly occurs to motor vehicle crash or falls and compression is an example. ब्लंट ट्रॉमा मध्ये कसा मुक्का मार लागणे म्हणजे ब्लंट ट्रॉमा. ज्यावेळेस ऍक्सिडेंट होतो, व्हेकल क्रॅश होते किंवा फॉल होतो, त्यावेळेस ॲब्डोमिनला किंवा अदर बॉडी पार्टला ब्लंट ट्रॉमा होतो. त्या कंडिशन मध्ये कुठल्या प्रकारची ब्लिडिंग होत नाही किंवा इंटरनल ब्लिडिंग होते. ह्याच्यामध्ये ओपन वुंड आपल्याला बघायला भेटत नाही. याचे क्लिनिकल फाइंडिंग्स कसे करतो आपण, कॅथेटरायझेशन करायचे, युरिन अनालिसिस करायचं, सिरियल हिमोग्लोबिन चेक करायचं, हिमोग्लोबिन चेक करायचा, सीबीसी करायचं पेशंटचं, सिटी स्कॅन करायचा ॲब्डोमिन आणि चेस्टचा, आणि फास्ट अनालिसिस करायचं. ह्याच्यामध्ये फॉर फास्ट अनालिसिस कशासाठी करतो आपण, ब्लंट ॲब्डोमिनल ट्रॉमासाठी करतो. हे झाले क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स किंवा क्लिनिकल डायग्नोस्टिक फाइंडिंग्स. देन मॅनेजमेंट मध्ये कसं करायचं आपण, मॅनेजमेंट कसं करायचं, मोबिलाइज करायचं बॉडी पार्टला आणि पेशंटला सुपाइन पोझिशन मध्ये रेस्ट करायला लावायचे विथ द ॲड्युकेट सर्वायकल स्टॅबिलेशन प्रोव्हाइड करून. पेशंटचे जे ऑब्झर्वेशन करायचं सायन्सला फॉर द फ्रॅक्चर, पेन, स्वेलिंग होते का, टेंडरनेस आहे का, इकोमोसिस किंवा क्रिपिटेशन आहे, हे सगळ्यांना ऑब्झर्वेशन करायचं. पेशंटचे जे ओपन फ्रॅक्चर आहे त्याला कव्हर करायचं विथ द स्टराइल ड्रेसिंग. कशासाठी कव्हर करायचं, स्टराइल ड्रेसिंग इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी. इमोबिलाइज एनी सस्पेक्टेड फ्रॅक्चर बाय द स्प्लिंटिंग the joint above and below the injury. Perform neurovascular check of the area distal fracture. न्यूरोलॉजिकल स्टडीज एक्झामिनेशन करायचं. हे सगळं मॅनेजमेंट आहे ट्रॉमाचं. रोल ऑफ नर्स काय येतो ट्रॉमाच्या पेशंट मध्ये, प्रायमरी असेसमेंट करायचं, रिससिटेशन करायचं, एबीसी म्हणजे एअरवे ब्रीथिंग आणि कंप्रेशन किंवा सर्क्युलेशन. एक्झामिन करायचं पेशंटला कुठं स्वेलिंग आहे का, डिफॉर्मिटीज आहे का नेक मध्ये किंवा वुंड मध्ये काय, डिव्हिएशन ऑफ द ट्रॅकिया ऑफ वन साइड, असेस द एअरवेला असेस करायचं, चेक करायचं एअरवेला, असेस ब्रीथिंग करायची. इफ द रेस्पिरेशन absent then start the artificial respiration. पेशंटला आर्टिफिशियल रेस्पिरेशन प्रोव्हाइड करायचं. कसं प्रोव्हाइड करणार, ऑक्सिजन द्यायचं व्हाया नॉन रेस्पिरेटर मास्क. जे पेनिट्रेटिंग ऑब्जेक्ट झालेलं असेल तर त्यावेळेस लेफ्ट पोझिशन द्यायचं पेशंटला. सर्क्युलेशन कसं करायचं, सर्क्युलेशन केस विथ द हिमोरेज कंट्रोल. डायरेक्टली पेशंट जिथं हिमोरेज होते तिथं प्रेशर देऊन ड्रेसिंग करायची जेणेकरून जे हिमोरेज आहे त्याला कंट्रोल येईल. पेशंटला आयव्ही फ्लुइड्स प्रोव्हाइड करायचे, रिंगर्ड लॅक्टेट किंवा नॉर्मल सलाईन. पेशंटला कम्फर्टेबल पोझिशन प्रोव्हाइड करायचे. मध्ये आपण पेशंटचं काय करतो, न्यूरोलॉजिकल स्टेटस असेसमेंट करतो. कसं करायचं, ए फॉर अलर्ट, पेशंटचा अलर्टनेस चेक करायचा. बी मध्ये आपण रिस्पॉन्स टू व्हर्बल कमांड, रिस्पॉन्स टू पेन अँड इरिस्पॉन्सिबल, हे सगळं आपण पेशंटचं चेक करतो. पब्लिक रिस्पॉन्स चेक करतो पेशंटचा, असेस करतो. आणि पेशंटचं मेंटेन वॉर्मनेस आणि एन्व्हायरमेंटल हायपोथर्मिया मे लीड टू बी शॉक. हे सगळं आपण डिसॅबिलिटी मध्ये चेक करतो पेशंटच्या. देन नेक्स्ट येतो शॉक.
So shock is a abnormal physiological state where imbalance between the circulatory blood volume and the size of the vascular bed result in a circulatory failure and the oxygen and nutrient the deprivation of the tissue. तर शॉक मध्ये काय होतं, ॲबनॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन होतात, इम्बॅलन्स होतं याच्यामध्ये, जे सर्क्युलेटरी ब्लड व्हॉल्यूमचा फ्लो आहे आणि साईज ऑफ द व्हॅस्क्युलर ब्लेड याच्यामध्ये काय होतं, सर्क्युलेटरी फेल्युअर होतं आणि ऑक्सिजनचा न्यूट्रिएंटचा जो सप्लाय होणार आहे तो तिथे कुठेतरी लॅक होतो. त्याच्यामध्ये याचे क्लासिफिकेशन आहेत, हायपोव्हॉल्युमिक शॉक, कार्डिओजेनिक शॉक, सेप्टिक शॉक, न्यूरोलॉजिकल शॉक अँड अॅनाफिलेक्टिक शॉक्स. तर शॉक मध्ये आपल्याला पेशंटमध्ये काय साइन अँड सिम्पटम्स दिसतात, स्किन मध्ये चेंजेस होतात, सिम्पटम्स अँड साइन्स ऑफ द हायपोव्हॉल्युमिक शॉक. हायपोव्हॉल्युमिक शॉक मध्ये आपल्याला कुठले साइन्स दिसतात, स्किन पेल होते, कूल होते आणि मॉइस्ट स्किन होते. आणि कार्डिओजेनिक शॉक मध्ये आपल्याला वॉर्मनेस बघायला भेटतो, ड्राय पिंक. इन सेप्टिक शॉक जी स्किन आहे पिंक होते सेप्टिक शॉक मध्ये. आणि न्यूरोलॉजिकल शॉक मध्ये पल्सेस मध्ये आपल्याला काही ट्रॅकेकार्डिया बघायला भेटतो, म्हणजे पल्सेस हे अबाव द नॉर्मल लेवल असतात आणि वीक असतात आणि थ्रेड असतात. रेस्पिरेशन हे रॅपिड असतं, म्हणजे जोरजोरात असतो आणि शालो असतो, ड्यू टू द एनर्जी आणि एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ द CO2. पेशंटच्या बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त होतं, बिकॉज ऑक्सिजनचा सप्लाय मध्ये लॅक पडतो त्याच्यामुळे. अलर्ट लेवल ऑफ द कॉन्शियसनेस, रेस्टलेसनेस आणि अपिअरन्स हे सगळे साइन अँड सिम्पटम्स आपल्याला पेशंटला शॉक मध्ये बघायला भेटतात. ह्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, आपण मेडिकल मॅनेजमेंट करतो. मेडिकल मॅनेजमेंट मध्ये आपण ऍज पर द पेशंट कंडिशन आणि शॉकच्या कंडिशन नुसार आपण त्याला मेडिकेशन प्रोव्हाइड करतो. फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करतो पेशंट मध्ये. अँटीबायोटिक ट्रीटमेंट देतो आपण कोणत्या शॉक मध्ये, सेप्टिक शॉक मध्ये. आयनोट्रोपिक एजंट प्रोव्हाइड करतो टू इम्प्रूव्ह द कार्डियक आउटपुट. आणि डोपामाइन ह्याच्यामध्ये कुठले आपण मेडिकेशन देतो, डोपामाइन किंवा डोपिटामाइन. नॉरएपिनेफ्रिन कशासाठी देतो आपण, कार्डियक आउटपुटला इम्प्रूव्ह करण्यासाठी. कॉर्टिकोस्टेरॉइड्स कशासाठी देतो आपण, सेप्टिक शॉक मध्ये देतो, कशासाठी, जे मेम्ब्रेन्स आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्सला डिक्रीज करण्यासाठी. नर्सिंग मॅनेजमेंट कसं करणार, याच्यामध्ये आपण जो पेशंटचा एअरवे त्याला मेंटेन करणार आणि ऍडिक्वेट व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करणार. म्हणजे एअरवे ओपन करून त्याला आपण मॅन्युअली ब्रीथिंग प्रोव्हाइड करतो. ज्यावेळेस पेशंटला ब्रीथिंग घेण्यासाठी डिफिकल्ट होते त्यावेळेस. इस्टॅब्लिश अँड मेंटेन द एअरवे, ऍडमिनिस्टर ऑक्सिजन. जर डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन केला असेल ऑक्सिजन सप्लाय करायचं, त्याच्या कंडिशन मध्ये आपण ऍडमिनिस्टर करतो ऑक्सिजन. मॉनिटर रेस्पिरेटरी स्टेटस, प्रमोट रिस्टोरिंग ब्लड व्हॉल्यूम, ऍडमिनिस्ट्रिंग ब्लड अँड फ्लुइड. फ्लुइड मध्ये आपण क्रिस्टल सोल्युशन प्रोव्हाइड करतो, प्रेफर करतो. त्याच्यामध्ये कुठले येतात, NS येतं आणि रिंगन लॅक्टेट येतं. ब्लड प्रोडक्ट मध्ये आपण कुठले ब्लडचं प्रोडक्ट प्रोव्हाइड करतो पेशंटला, होल ब्लड किंवा पॅक रेड ब्लड सेल्स किंवा फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा. आणि ऍडमिनिस्टर द ड्रग ऍज ऑर्डर. हे सगळं आपण करतो नर्सिंग मॅनेजमेंट मध्ये. तर मिनिमायझिंग फॅक्टर्स कॉन्ट्रीब्युटेड टू शॉक्स, असे कोणते फॅक्टर्स जे मिनिमाइज करतात शॉक होण्यापासून. तर त्यासाठी काय करायचं, पेशंटचे जे एक्स्ट्रीमिटीज आहे, लोअर एक्स्ट्रीमिटी, त्याला आपण 45 डिग्री इलिव्हेट करतो. अवॉइड टेंडर बग पोझिशन, जी टेंडर बग पोझिशन असते त्याला अवॉइड करायची. प्रमोट रेस्ट बाय युझिंग द एनर्जी कंझर्विंग मेजर्स, पेशंटला बेड रेस्ट करायला सांगायचे. जे पेन आहे ते रिलीव्ह करायचं कसं, एनर्जी देऊन. आणि मेंटेन कंटिन्यू असेसमेंट फॉर द पेशंट. पेशंटचे जे व्हायटल साइन्स आहे ते चेक करायचे, जे युरिन आउटपुट आहे त्याला मॉनिटर करायचं. पेशंटचे स्किन कलर किंवा बॉडी टेम्परेचर मध्ये काय चेंजेस होत आहेत का ते चेक करत राहायचे. ऍज पर डिफरंट शिफ्ट, किंवा 2 आवरली किंवा 4 आवरली. मॉनिटर जर सेंट्रल वेन हे असेल, सेंट्रल वेन लाईन असेल, सेंट्रल लाईन असेल तर त्याला चेक करायचे, पेटंट आहे का, स्वेलिंग झाली का, कुठलं रेडनेस आहे का, इकोमॉसिस आहे का, डिस्चार्ज होतंय का. पेशंटचा ECG करायचा. कार्डियक मॉनिटर, जे कार्डियक पॅरामीटर्स आहेत त्याला मॉनिटर करायचं काम करायचं. हे सगळं नर्सिंग केअर मध्ये येतं. ते होतं शॉक. थँक्यू.